नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी जुन्या पठडीतला पत्रकार आहे आणि जुन्या पठडीतला म्हणजे 55 वर्ष पूर्वी माझी पत्रकारिता सुरू झाली. त्यामुळे आजकालची भाषा पत्रकारितेची ही माझ्या आवाक्या बाहेरची आहे. कोणी कोणाला धू धू धुतलं वगैरे मला असलं ऐकायला पण आवडत नाही. ज्या वेळेला खरंच असं काहीतरी होतं तेव्हा ते शब्द टाळावे असं पण वाटत नाही. गेले आठवडाभर सुनित्रा वहिनींचा जो अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्या विरोधात तो फुटणार, त्या पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत, अशा स्वरूपाच्या बातम्यांचा अचानक लोंढ सुरू झाला. बघता 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 झालं हे फुटले ते फुटले. बघा, आनंद परांजपे. मला गंमत वाटली, आनंद परांजपे कोण आहे? आनंद परांजपे हा एवढा दिग्गज नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असता तर तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेला असता का? मुळात आनंद परांजपे हा शिवसेनेतला खासदार आहे. त्याचे वडील परांजपे हे माळगींच्या नंतर ती जागा भाजपकडून शिवसेनेने मागितली आणि मिळाली. तेव्हा प्रकाश परांजपे यांना लोकसभेवर पाठवण्यात आलं आणि त्यामुळे त्यांच्या अकाली निधनानंतर त्या जागी शिवसेनेकडून त्यांचा पुत्र म्हणून आनंद परांजपे यांना ती जागा मिळाली. 2009 मध्ये जी मतदारसंघाची फेररचना झाली त्यामध्ये ठाणे आणि कल्याण असे 2 मतदारसंघ निर्माण झाले आणि ठाण्यातले 4 आणि मुंबईतले 6 असे जे 10 लोकसभा मतदारसंघ होते त्यामध्ये शिवसेना आणि भाजप युती यांचा एकमेव खासदार निवडून आला तो आनंद परांजपे होता. आणि एकनाथ शिंदे यांचा लाडका म्हणूनच आपल्या सहकार्याचा मुलगा म्हणून पुत्रवत प्रेमाने एकनाथ शिंदे यांनी ती जागा त्याला मिळू दिली आणि 10 पैकी एकमेव खासदार आला. आणि पुढल्या काळात त्याला कुठची दुर्बुद्धी झाली आणि त्याने शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिथून आनंद परांजपे याच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. योगायोग बघा, जो मतदारसंघ तयार झाला कल्याण म्हणून त्यातून सगळ्यात पहिल्यांदा निवडून आलेला खासदार आनंद परांजपे होते. आणि त्यांनी मूर्खपणा केला नसता तर 2014 मध्ये तो मतदारसंघ श्रीकांत शिंदे यांच्याकडे गेला नसता. पुत्रवत प्रेम असलेल्या आनंद परांजपेचा मतदारसंघ एकनाथ शिंदेना आपल्या मुलासाठी घ्यावा लागला आणि 14 असो, 19 असो, 24 असो, या 3ही लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे त्याच मतदारसंघातून निवडून आले. आणि इतके दिवस आषाढभूतपणे कुठलं तरी पद मिळावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, मग शरद पवारांना सोडून अजितदादा गट करत करत आता विधान परिषदेत सुद्धा आपली वर्णी लागत नाही म्हणून आनंद परांजपे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले. याला अजितदादा राष्ट्रवादी गटातली फार मोठी विकेट पडली वगैरे म्हणायचं असेल तर मग असलं राजकीय विश्लेषण करणाऱ्यांना कोपरापासून नमस्कार आहे. पण एक गोष्ट त्यातून लक्षात येते, आनंद परांजपे यांनी पक्षांतर करण्याची वेळ आणि काही युट्यूबर्स आणि माध्यमातले काही चाय बिस्कुटे पत्रकार यांनी सुनेत्रा वहिनींच्या पक्षामध्ये जे सुरुंग पेरलेले आहेत त्यांचा होणारा स्फोट आणि आनंद परांजपे यांचं पक्षांतर हे सलग पाठोपाठ झाल्यामुळे
आनंद परांजपे यांना फार मोठं महत्व मिळालं. नाहीतर त्यांच्या इकडून तिकडे जाण्यातून ना आधीच्या पक्षाला फरक पडलाय ना नंतरच्या पक्षाला फरक पडणार आहे. पण ह्यातून एक गोष्ट लक्षात येते की आता 3 वर्ष निवडणुका नसल्यामुळे जशी विरोधी पक्षातल्या महाविकास आघाडीतल्या पक्षांची जलमीन मछली अशी परिस्थिती झालेली आहे, तितकीच ती दुर्दशा अशा चाय बिस्कुट्या पत्रकारांची झालेली आहे. त्यामुळे कोण एक बिस्कुट दाखवतो की शेपूट हलवत तुला पाहिजे ती बातमी रंगवतो, आण रे बाबा. आणि मग अशा लोकांना बिस्कुट घालण्यामध्ये रोहित पवार माहीर आहेत. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांनी अशा बिस्कुटाची आणि चहाच्या किटलीची सोय करून ठेवलेली आहे. जो कोणी दारात येईल त्याच्या कटोऱ्यामध्ये चहा ओतायचा आणि बिस्किटाचा पोडा फेकून सोड, सुरू कर. अदरवाईज रोहित पवार यांनी गेल्या 4 महिन्यामध्ये जो काय बातम्यांचा धुमाकूळ घातलाय त्यातलं एक अक्षर सुद्धा खरं ठरू शकलेलं नाही. पण बातम्या रंगवल्या जात आहेत, बातम्या रंगवल्या जात आहेत. आणि समोरची बाजू म्हणजे सुनेत्रा वहिनी ज्या पक्षाच्या सर्वोच्च अध्यक्ष आहेत, त्या अजितदादा गटाचे नेते, ज्येष्ठ नेते, इतर नेते गप्प बसतात म्हणून त्यावर या मोकाट सुटलेल्यांनी चौफेर भूभुत्कार केला तर नवल नव्हतं. आणि अशा वेळेला मग काही बारीक मिळालं की अरे असं असं पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं, तसं तसं पत्र पाठवलं. मग तिकडे दिल्लीच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये तटकरे आणि पटेल यांना प्रवेश बंदी करण्यात आली. काय 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 रंगवलं जाते मित्रांनो. माझा एक मित्र होता, त्याचं साताऱ्याला 16 एकराचं फार्म हाऊस होतं. आणि त्याच्याबरोबर जेव्हा जेव्हा त्याच्या गाडीतून मी जायचो तेव्हा तो पहिल्यांदा गेट मधून आत गेल्यानंतर दुतर्फा प्लॉट होते वेगवेगळे, काय आंबा चिकू असतील ते, आणि त्याच्यामधून रस्ता होता, तो शेवटपर्यंत जायचा आणि परत मागे यायचा. पण ती गाडी आल्यानंतर, गेट उघडल्यानंतर ती गाडी जशी शेवटपर्यंत रस्त्यावर जायची आणि मागे त्याचं राहायसाठी घर बांधलं होतं तिथे यायची, तोपर्यंत त्याच्या शेतावर फार्म हाऊसवर पाळलेली जी 2-3 कुत्री होती ती दुतर्फा त्याच्या मागून बाजूने रस्त्याच्या दौडत जायची आणि तितकीच दौडत परत यायची. मला ती गंमत वाटायची. पण एक दिवस त्याने ती गाडीच्या दुतर्फा शेताच्या वाफ्यातून धावणारी कुत्री बघितल्यानंतर त्याने मला हातातला एक पुडा दाखवला. टोस्ट टोस्ट असायचे आणि त्या टोस्टचा एक पुडा दाखवला. म्हणाला ही किमया आहे भाऊ. म्हटलं कसली किमया आहे? नाही नाही, गाडी आली म्हणजे टोस्ट आले असणार आणि टोस्ट आले तर गाडी थांबेल तेव्हा टोस्ट मिळतील, म्हणून हे गाडी जितकी जात राहील तितके बाजूने पळत राहतील, जीव तोडून पडतील, 4 टोस्ट आपल्या समोर पडावेत यासाठी हे पळतायत. मला आज त्या मित्राची बरीच 20 वर्षापूर्वीची ही आठवण आली की ज्या प्रकारे रोहित पवारांनी फेकलेल्या बिस्किट आणि तुकड्यावर बातम्या रंगवल्या जातात चाय बिस्कुट्यांकडून, अशा लोकांना रोहित पवार सकट धरून उमेश पाटील या सुनेत्रा बहिणींच्या प्रवक्त्याने धोबी घाटावर नेऊन धोपटलं. गेल्या आठवड्यावर ज्या काही बातम्या येत आहेत आणि अजितदादांचा पक्ष फुटला, संपला, शरद पवारांनी या खिशातून काढून त्या खिशात ठेवला, इथपर्यंत बातम्या रंगवल्या गेल्या होत्या. त्या एका पत्रकार परिषदेमध्ये ते मला वाटते अविनाश अधिक किंवा उमेश पाटील या 2 राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धोपटून साफ करून टाकलं. ह्या दादांत बातम्या कशा खोट्या आहेत. आणि त्यांनी थेट आरोप केला नसला तरी रोहित पवारांनी फेकलेल्या बिस्किटावर शेपट्या हलवणाऱ्यांनी या बातम्या रंगवल्यात, हे वाक्य बोलायचं उमेश पाटील यांनी बाकी ठेवलं, कारण त्यात काही तथ्य नाहीये.
ज्या अविनाश अधिक काहीतरी मला वाटते, जे पक्षाचे सरचिटणीस किंवा कार्यालय सचिव आहेत दिल्लीचे, त्यांनी खुलासा केला तो इतका स्पष्ट आहे की पटेल आणि तटकरे हे दोन्हीही पक्षाचे आदरणीय आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची कुठची अकलपट्टी झालेली नाही, होऊ शकत नाही. दिल्लीतलं पक्षाचं कार्यालय इतकं छोटं आहे की तिथे अध्यक्षांसाठी जी केबिन आहे त्या केबिन मध्ये बसायला एकच खुर्ची आहे आणि त्या खुर्चीवर पक्षाध्यक्ष नसतील त्यावेळेला कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल बसतात, कधी तिथे त्याच खुर्चीवर तटकरे पण बसतात आणि त्यापैकी कोणालाही कसलाही प्रतिबंध केलेला नाही. हा इतका स्पष्ट खुलासा त्यांनी केला आणि तो खुलासा करताना ह्या अशा बातम्या कुठून येत आहेत, ते बिस्किट टाकणाऱ्याचं नाव पण सांगून टाकलं. आणि शेवटी ते उमेश पाटील म्हणाले की रोहित पाटलांनी जरा आपल्या पक्षात काय चाललंय बघावं आणि अपघाताला घातपात ठरवताना त्यांच्याच पक्षाध्यक्षांनी शरद पवारांनी त्याला अपघात म्हणावं, घातपात त्याच्यात नाहीये याची ग्वाही पहिल्या दिवशी का दिली हे शरद पवारांना जरा रोहित पवारांनी विचारावं, इतकं उलट आव्हान दिले. रोहित पवारांच्या या उचापतीने आजोबाची जी बेइज्जती आजच्या या सुनेत्रा वहिनींच्या पक्षाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये झाली, तेवढी मला वाटतं शरद पवारांच्या खानदानात कोणीही खुद्द शरद पवारांची बेइज्जत केली नसेल, एवढी बेइज्जत रोहित पवारमुळे झाली. रोहित मध्ये हिंमत असेल तर जे आरोप जगाला सांगत फिरतो ते आरोप घेऊन जरा आपल्या आजोबांशी बोलावं, आजोबांचा खुलासा घेऊन यावा, आजोबांनी ग्वाही द्यावी की तो घातपात होता. इतकं आव्हान पहिल्यांदा सुनेत्रा वहिनींच्या पक्षाकडून उलट देण्यात आलेलं. रोहित पवारांनी या उचापती केल्या नसत्या तर ही वेळ आली नसती आणि शरद पवारांची साक्ष काढून रोहित पवाराला धोपटण्याची संधी हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि नेते यांना मिळाली नसती. रोहित पवार जितके उडाणटप्पू आहेत किंवा पवारांच्या पक्षात उरलेली जी काही उडाणटप्पू मंडळी आहेत त्यांच्यापेक्षा कमीत कमी बोलणाऱ्या सुनेत्रा पवार या अधिक मुरब्बी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. मी वारंवार सांगतो, सुनेत्रा वहिनींना हलक्यात घेऊ नका. सोनिया गांधींना हलक्यात घेऊन शरद पवारांनी आपली राष्ट्रीय पातळीवरची जी प्रतिमा होती ती बारामती पुरती मर्यादित करून घेतली, हे पण इतिहास विसरू नका. सुनेत्रा वहिनी ह्या शरद पवारांच्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या सोनिया गांधी आहेत, कारण दोघीही कमी बोलतात आणि करायचं तो खेळ करतात. तेव्हा शरद पवार जितक्या लवकर असल्या नातवाला थोबाडून शांत करतील तितकं उरली सुरली शरद पवारांची इज्जत बचावू शकते, एवढंच सांगता येईल. पण आजचा मुद्दा इतकाच आहे की अशा कोणी भिरकावलेल्या बिस्किटावर शेपट्या हलवत धावत सुटणारे जे कोणी आहेत त्याने आपली सुद्धा इज्जत थोडी वाचवावी. अजितदादांचा पक्ष खल्लास, पटेल तटकरेंचं राजकारण खल्लास, असे काय खल्लास खल्लास मरत डल्लासला जाणारे जे लोक आहेत त्यांची अक्कल जितकी लवकर ठिकाणावर येईल तितकं चांगलं आहे. चांगलं आहे. याचं कारण काल परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात बोलताना एक साफ खुलासा करून टाकला की सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी त्यांचे दोन भाऊ खंदे उभे आहेत. एक ते स्वतः आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ज्या मित्राचं अपघाती अकाली निधन झालंय त्याच्या पत्नीला राजकारणात उभं करायचं आणि त्या महिलेला आपल्या मित्राचा पक्ष सावरायला सर्व प्रकारची मदत करायची, ही आमची ठरलेली गोष्ट आहे असं फडणवीसांनी सांगितलं. तिथे विषय स्पष्ट होतो. आम्ही राष्ट्रवादीचा कोणीही
आमदार वगैरे फोडणार नाही इतकी ग्वाही फडणवीसांनी देऊन झाली आहे. पण शेपटी हलायची थांबत नाही हो. शेपटी हलायची थांबत नाही. याला म्हणतात शेपटीचं इमान. जातीवंत किंवा रस्त्यावरचं कुठलंही कुत्र असो, शेपटी काहीतरी आमिष दिसल्यावर हल्ल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कसलाही आधार नसताना अशा प्रकारच्या बातम्यांचं काहूर माजवलं जातं. त्यातून शंकेचं वातावरण तयार होईल आणि आपसामध्ये युतीत भांडणं लागतील ही अपेक्षा आहे. पण ती पूर्ण करण्या इतके देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे मूर्ख नाहीत. मूर्ख नाही. त्यांच्या पक्षात कोणी संजय राऊत नाहीये, अनिल परब नाहीये, हे पहिलं लक्षात घ्या. महायुतीमध्ये बसलेले जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या निष्ठावानांच्या दर्जाचे कोणीही कार्यकर्ते नेते नाहीत. आणि म्हणून महायुतीमध्ये बिंब घालण्याचे जे काय प्रयत्न माध्यमांकडून चालतात त्याला यश कधीही मिळणार नाही. कधीही मिळणार नाही. आणि मी यापूर्वी सांगून झाले, पटेल किंवा तटकरे हे कितीही कर्तबगार नेते असले तरी महाराष्ट्राचं राजकारण चालवण्याची आणि राबवण्याची आपली क्षमता नाही, आपली प्रतिमा नाही, आपला वारसा नाही हे ओळखण्याची किंचित अक्कल तरी त्यांच्याकडे. त्यामुळे राष्ट्रवादी फोडून तिसरी फूट पाडणं वगैरे असली खोड्यासारखी स्वप्न प्रफुल्ल पटेल यांच्यासारखा व्यवहारी नेता आणि तटकरे यांच्यासारखा तळागाळातून आलेला नेता हा मूर्खपणाचा विचार कधीही कदापिही करणार नाही. किंबहुना त्यांनी जी चतुराई दाखवली, प्रासंगिकता दाखवली, त्यामुळे आज 4 महिन्यानंतर देखील राष्ट्रवादी अजितदादा गट टिकून आहे. नाहीतर अजितदादांचं निधन झालं आणि अंत्यसंस्कार चालू असताना तो पक्ष आपण खिशातच टाकलाय अशा प्रकारे शरद पवारांच्या गटातले सगळे नेते आणि त्यांची लाडकी कन्या वागत होती. लोकांच्या नजरेत भरले. आणि इतकं सगळं असून सुद्धा दुःखात बुडालेल्या सुनेत्रा वहिनींना सावरून, अजितदादांच्या दोन्ही पुत्रांना सावरून पक्ष अलगद परत आणून त्यांची अमानत म्हणून त्यांच्याकडे सोपवण्याचं काम ज्या दोघांनी केलं ते पक्ष गिळंकृत करणार. ह्या तर्क किती कुतर्क आणि अतर्क आहे हे तुमच्या लक्षात आहे. असो, या निमित्ताने सुनेत्रा वहिनींच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी पत्रकारांसमोर येऊन पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांसकट त्यांनी सुपारी दिलेल्या पत्रकारांना धोबी घाटावर धोपटलं. त्याबद्दल त्यांची पाठ थोपटून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.